तर आज आहे आपले बेबी फूड सिरीजचा दिवस 6वा. तुमच्या घरामध्ये 6 मंथ्स प्लस बेबी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यानंतरही बेबी फूडचे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर मग आज मी कुठल्या 2 डिश बनवल्या आहेत ते बघूया. इथे मी एक छोटासा काचेचा बोल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शिजवलेला भात पूर्ण मॅश करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये एक बटाटा तोही शिजवलेला आहे, त्याला पण मी मॅश करून मिक्स करून घेते. 3-4 तुकडे मी हिरव्या मिरची टाकलेले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर टाकू नका. थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि फ्लेवरसाठी थोडंसं भाजलेलं जिरा पावडर मी इथे टाकलेलं आहे. वरून थोडंसं किसलेलं गाजर मी ॲड करते. तुम्ही इथे पालकाची पाने बारीक चिरून टाकू शकता किंवा कांदाही बारीक चिरून टाकू शकता. हे सर्व मी आता एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. या मिक्स करून घेतलेल्या पिठाचे आपल्याला छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. आता ह्या बनवलेल्या टिक्कीज मी साईडला काढून ठेवते. आपल्याला दोन्ही रेसिपीज एकाच पॅनवरती फ्राय करून घ्यायच्यात, म्हणून 2 मिनटासाठी मी टिक्की साईडला काढून ठेवली आणि दुसऱ्या रेसिपीची मी तयारी इथे करून घेते. आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी मी इथे 2 चमचे बेसन घेतले, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि क्रश करून थोडंसं ओवा टाकलं आहे. फ्लेवरसाठी थोडीशी कोथिंबीर, क्रश केलेलं लसूण, हिरवी मिरचीचे तुकडे आणि गाजर मी ॲड करून घेते. वरून थोडंसं जिरा पावडर आणि खायचा सोडा मी टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून याचं मी एक बॅटर तयार करून घेते. आपलं बॅटर आता तयार आहे. 2-3 मिनिटसाठी मी याला रेस्टसाठी ठेवून घेते. तोपर्यंत आपण आपल्या टिक्की फ्राय करून घेऊयात. इकडे मी एका पॅनवरती 1 चमचा तूप टाकलं आहे आणि गरम झाल्यानंतर मी त्याच्यावरती आपल्या टिक्की फ्राय करायला ठेवते. आपल्या टिक्की फ्राय होत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला या डिशमुळे बाळाच्या हेल्थवरती कुठले पॉझिटिव्ह परिणाम होणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. राईसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे की तुमच्या बाळाला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतात, जे की तुमच्या बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. सोबतच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते. तसेच विटॅमिन बीचा हा एक चांगला सोर्स आहे. आणि बटाट्याचे फायदे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघून घ्या. आणि गाजरामध्ये विटॅमिन ए असते, जे की डोळ्याच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असते. आता आपल्या टिक्कीज मी थोड्याशा प्रेस करून चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेते. आता आपल्या टिक्कीज चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेल्या आहेत. मी त्यांना एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पॅनवरती आणखी थोडंसं तूप टाकून मी आपले बेसनचे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेते. आपले पॅनकेक्स तयार होईपर्यंत मी तुम्हाला बेसनमुळे आपल्या बाळाच्या हेल्थवरती कुठले चांगले परिणाम होतात ते सांगते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, जे की इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतात. सोबतच हे खूप हेल्दी असतं आणि ग्लुटन फ्रीही आहे. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सही आढळतात, जे की बाळाच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्या दोन्ही डिश बनवून तयार आहेत. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.